नमस्ते. प्रॉफिट पाटील लाईव्ह या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी. तर बँक निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी कशी मूव्हमेंट करू शकते, हे चार्टच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. आता हा टाइम फ्रेम बँक निफ्टीचा केलेला आहे आपण 1 डेचा. तर 1 डेच्या टाइम फ्रेमवर जी बँक निफ्टीने क्लोजिंग दिलेली आहे 49,705 आणि बँक निफ्टीनं जी कॅन्डल बनवली आहे, ही कॅन्डल आहे ती तर कॅन्डल आहे शॉर्ट लाईन कॅन्डल. शॉर्ट लाईन कॅन्डल म्हणजे ही जी कॅन्डल आहे, ही अप साइड पण मूव्हमेंट पॉसिबल आहे आणि डाउन साइड पण मूव्हमेंट पॉसिबल आहे. अशी शॉर्ट लाईन कॅन्डल आहे. तर या शॉर्ट लाईन कॅन्डलवरती उद्याचा आपण कसा ट्रेड घेऊया, हे 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर बघूया. तर 15 मिनिटावर आपण हे जे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉइंग करून ठेवलेले आहे. तर सपोर्ट आहे 49,538 आणि रेजिस्टन्स आहे 50,173. आता जोपर्यंत 49,538 ही ब्रेक करत नाही, तोपर्यंत हे खालचे डाऊन साईडचे टार्गेट आपल्याला दाखवणार नाही आणि अप साईडला जोपर्यंत 50,173 हे तोडत नाही इथं, तोपर्यंत अप साईडचे टार्गेट दाखवणार नाही. पण जोपर्यंत ह्या 49,538 आणि 50,173 ह्या रेंजमध्ये मार्केट राहील, तोपर्यंत मोठी मुवमेंट ही होणार नाही. म्हणजे जे तुमचे कॉल आणि पुट आहे यांचे प्रीमियम हे पाहिजे त्या किमतीमध्ये वाढणार नाही. म्हणजे त्याचे प्रीमियम डिके होतील, जे कॉल आणि पुट आहे त्यांचे. तर 49,538 जेव्हा सपोर्ट ब्रेक होईल, तेव्हाच डाऊन साईडचे ट्रेड तुम्ही ते बाय करू शकता आणि 50,173 जर त्यांनी तोडलं, तर तुम्ही अप साईडचे कॉल बाईंग करू शकता. पण बँक निफ्टीसाठी म्हणजे बँक निफ्टीला ज्या चालवणाऱ्या बँका आहे, तर त्या बँकांचं पण अनालिसिस करून घेऊया, की ते बँकांचं काय मुवमेंट असू शकतं आणि बँक निफ्टीला त्या कशा पद्धतीने मुवमेंट करू शकत्या. तर पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक. तर एच डी एफ सी बँकचे क्लोजिंग झालेलं आहे 1561. आता एच डी एफ सी बँकेचे पण आपण सपोर्ट रेजिस्टन्स इथं ड्रॉइंग करून ठेवलेले आहे. तर सपोर्ट आहे 1529 आणि रेजिस्टन्स आहे 1568. आता हा जो एक इथं एक ट्रेंड लाईन जर आपण ड्रॉइंग करून घेतली, तर बँक एच डी एफ सी ही ह्या लाईनच्या खाली जर क्लोजिंग दिली, तर खाली सपोर्ट साईडला 1529 ह्या झोनपर्यंत येऊ शकते आणि अप साईड ही जी ट्रेंड लाईन आपण ड्रॉइंग केलेली आहे, ही जर क्रॉस केली, तर वरती अप साईड 1650 हे टार्गेट एच डी एफ सी बँक आपल्याला दाखवू शकते. त्यानंतर आहे आय सी आय सी आय बँक. आय सी आय सी आय बँकची जी क्लोजिंग आहे 1116 ही आय सी आय सी आय बँकेची क्लोजिंग आहे आणि आय सी आय सी आय बँकेसाठी आपण जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉइंग करून ठेवलेले आहे. सपोर्ट आहे 1043 आणि रेजिस्टन्स आहे 1138. तर आय सी आय सी आय बँक ही रेजिस्टन्स झोनजवळ क्लोजिंग झालेली आहे. तर आय सी आय सी आय बँक ही 1043 या सपोर्ट झोन खाली डाऊन साईडला येऊ शकते. असा कन्सोलिडेशन जो भाग आहे हा, तर हा जो भाग आहे कन्सोलिडेशन हा रेजिस्टन्स झोन जवळ झालेला आहे. तर एच डी एफ आय सी आय सी आय बँक ही 1043 या डाऊन साईड कडे येऊ शकते. तर एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँक यांचं चार्टचं अनालिसिस झाल्यानंतर आपण पुन्हा बँक निफ्टीच्या 15 मिनिटाच्या चार्टकडे आपण आलेलो आहे आणि सगळ्यांना 50,000
जी लेवल आहे बँक निफ्टीची, इथं जर बँक निफ्टी ओपन झाली आणि काही वेळ सस्टेन केलं बँक निफ्टी नाही तर 50,000च्या लेवलपाशी, तर बँक निफ्टी ही अपसाईड 50,500 आणि 51,000 असे अपसाईडचे पण टार्गेट दाखवू शकते. तर सपोर्ट म्हणजे 50,173 आणि 49,538 हे सपोर्ट रेजिस्टन्स जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मोठी मुवमेंट होईल अशी अपेक्षा नाही. तर ह्या मुवमेंट म्हणजे 49,538 आणि 50,173 ह्या झोनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी आहे तोपर्यंत कॉल आणि पुढचे प्रीमियम डिके होतील. धन्यवाद.